या धड्यात किती प्रमेय झाले? 5 झाले. त्यापैकी आपण पहिल्यांदा घेणार आहे, खरं तर आपल्या धड्यातला पहिला प्रमेय काय आहे? पायथागोरसचा प्रमेय आहे, पण आपण पहिला प्रमेय घेणार आहे 45 45 90 अंशाचा, म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहे. हा प्रमेय सोपा आहे, अगदी सोपा. बर लिहा मग प्रश्न काय येते. प्रश्न येते 45 45 90 अंशाचा प्रमेय सिद्ध करा. 45 45 90 अंशाचा प्रमेय सिद्ध करा, असा प्रश्न येतो. किंवा प्रश्न असा भी येतो, खाली लिहा और मध्ये प्रश्न असा भी येतो 45 45 90 अंशाच्या त्रिकोणातील 45 45 90 अंशाच्या त्रिकोणातील 45 अंशासमोरील बाजू 45 अंशासमोरील बाजू लिहिलं. 45 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते असे सिद्ध करा. कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते असे सिद्ध करा, असा प्रश्न आपल्याला येतो. ओके, चला मग कसं सिद्ध करायचंय इकडं लक्ष द्या. आपण पहिल्यांदा म्हणूया, लक्ष द्या इकडं. आपण पहिल्यांदा म्हणूया की आपल्याला कोणता प्रमेय सिद्ध करायचा आहे? 45 45 90 अंशाचा त्रिकोण सिद्ध करायचा आहे, प्रमेय सिद्ध करायचा आहे. म्हणून आपण एक त्रिकोण काढणार, त्याला नाव देणार ए बी आणि सी. एका जागी 90 देणार, एका जागी 45 देणार आणि एका जागी काय देणार? 45 देणार. हा त्रिकोण काढला आपण. हाच त्रिकोण कस काय काढला? 45 45 90 अंशाचा त्रिकोण सिद्ध प्रमेय सिद्ध करायचा आहे, तर 45 45 90 अंशाचाच त्रिकोण काढावा लागेल. काढल्यानंतर व्यवस्थित इकडे लक्ष द्या. आता आपण लिहिणार आहे पक्ष. काय लिहिणार आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांना पक्ष म्हणलं की डोसक्याला ताण येते. लक्ष द्या, पक्षामध्ये काय लिहायचं? पक्ष म्हणजे नेमकं काय? तर आपण गणित करता की नाही, गणितात दिलेले आहे जे लिहिता ते म्हणजे पक्ष राहते. म्हणजे आपल्याला जे माहित आहे ते आपण पक्षामध्ये लिहिणार आहे. मग आपल्याला काय काय माहित आहे? तर आपण म्हणूया त्रिकोण ए बी सी मध्ये आहे की नाही, काय माहित आहे? कोण ए बरोबर जेवढा आहे तेवढाच कोण सी आहे आणि दोन्ही कोण 45 अंश मापाचे आहेत. बरोबर आहे का? म्हणून जर दोन कोण 45 अंश मापाचे असतील, म्हणजे दोन कोण सारखे असतील, तर दोन बाजू सुद्धा सारख्याच मापाच्या असतात, हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे का? म्हणजे आपण असं म्हणू शकता मग की ए बी जेवढा आहे तेवढाच काय आहे? बी सी आहे. ए बी चं माप जेवढं आहे तेवढंच माप बी सी आहे. मग इथं आणि इथं सारखं आहे याचा अर्थ. बरोबर आहे का? त्यानंतर कोण बी हा 90 अंशाचा आहे. कोण बी हा किती आहे? 90 अंशाचा आहे. हे माझा पक्ष आहे. बस एवढंच मला माहित आहे. त्रिकोणामध्ये दोन कोण 45 चे आहेत, दोन बाजू सारख्या मापाच्या आहेत, एक कोण 90 अंशाचा आहे, एवढं मला माहित आहे. हे झाला माझा पक्ष. आता मी लिहितो साध्य. साध्य म्हणजे मला साध्य काय करायचंय, म्हणजे मला उत्तर काय आणायचंय पहिलंच लिहून ठेवावं लागते. साध्य काय आणायचंय? तर मला आणायचंय 45 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते. म्हणजे इथं बघितलं तर 45 अंशासमोरील बाजू एक आहे ए बी आणि 45 अंशासमोरील एक बाजू आहे बी सी. म्हणजे मी लिहितो ए बी बरोबर बी सी
बरोबर किती असेल तर 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण म्हणजे AC असेल, असं मला सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं समजलंय? AB बरोबर BC बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले AC असं मला सिद्ध करायचं. आणि आपण याच्यावरचे गणित घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला माहित असावं की 45-45-90 प्रमेयामध्ये 45 अंशासमोरील बाजू 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण असते. हे मला सिद्ध करायचं. आता मी लिहितो सिद्धता. काय लिहितो? सिद्धता. सिद्धतेमध्ये मी काय लिहिणार? लक्ष द्या इकडं. सिद्धतेमध्ये लिहिणार त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश आहे. आणि कस काय आहे? पक्ष वरून. पक्ष म्हणालाय की कोन B हा 90 चा आहे. म्हणालाय का? कोन B कितीचा आहे? 90 अंशाचा आहे. म्हणून त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. आहे का रे? हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण असल्यावर मला पायथागोरसचा प्रमेय वापरता येते की नाही? पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणते पायथागोरसचा प्रमेय? काय म्हणते पायथागोरसचा प्रमेय? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग असं म्हणते. बरोबर आहे का? बर, त्रिकोणातली कर्ण कोणता आहे? AC. म्हणजे AC चा त्रिकोणातला पाया काय आहे? BC. BC चा प्लस उंची काय आहे? AB. AB चा. समजलं इथपर्यंत? बर, पण मी काय म्हणतो, या BC च्या जागी AB लिहिता येईल का? या BC च्या जागी AB लिहिता येईल का? कस काय रे? AB जेवढा आहे तेवढाच BC आहे, म्हणजे BC च्या जागी AB लिहिता येते. मग इथं लिहितो मी AC चा वर्गला AC चा वर्ग बरोबर BC च्या जागी लिहिणार AB चाच वर्ग प्लस इथला AB चा वर्ग. कुठला? एक पहिल्यापासून AB आहे आणि मी BC ला काय लिहिलंय? AB लिहिलंय. कस काय लिहिलंय ते लिहून टाकतो इथं. BC बरोबर AB किंवा AB बरोबर BC. हे काय आहे आपला? AB बरोबर BC पक्ष आहे. पक्ष. पक्षामध्ये सांगितलंय की AB जेवढा आहे तेवढाच BC आहे ना? हे सुद्धा काय आहे? पक्ष आहे. बर, मग आता मला सांगा, या AC च्या वर्गाला AC चा वर्ग जशाला तसा ठेवला, AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस AB चा वर्ग म्हणजे मी म्हणतो 2AB चा वर्ग. बरोबर आहे का? 2AB चा वर्ग. मग हा 2 इकडे नेला तर इकडे गुणाकाराला इकडे जाऊन म्हणजे AC चा वर्ग भागिले 2 बरोबर AB चा वर्ग. इकडचा वर्ग इकडे टाकला तर म्हणजे वर्गमुळात AC/2 हे वर्गमुळात येईल. बरोबर काय येईल? AB येईल. AC नाही, AC चा वर्ग येईल. AC चा वर्ग वर्गमुळात गेलाय. मग आता वर्गमूळ वाटून दिलं तर वरी म्हणता येईल वर्गमुळात AC चा वर्ग भागिले वर्गमुळात 2 बरोबर काय? AB. वरचा वर्ग आणि वर्गमूळ कटला तर वरी राहील AC भागिले वर्गमुळात 2 बरोबर काय? AB. उलट लिहून घेतलं तर AB बरोबर AC/ वर्गमुळात 2. आता बघा, हे जर याला अंक वेगळे आणि अक्षर वेगळं केलं तर आपल्याला लिहावं लागल AB बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले AC गुणिले AC.
मला सांगा ए बी जर एवढा असेल 1/2 AC तर BC किती असेल? ए बी जर 1/2 AC आहे तर BC किती असेल? तेवढाच, कारण ए बी आणि AC काय आहे? सारखा आहे. मग इथं लिहितो ए बी बरोबर काय आहे? BC आहे असं पक्षानं सांगितलंय, म्हणून BC चं माप सुद्धा किती असेल? 1/2 AC असेल. बरोबर आहे का? म्हणून आपण लिहू शकता ए बी बरोबर BC बरोबर 1/2 AC. हे सिद्ध झाले. घेणार आहोत 30, 60, 90 अंशाचा प्रमेय. काय घेणार आहोत? 30, 60, 90 अंशाचा प्रमेय. लिहा 30, 60, 90 अंशाचा प्रमेय. 30, 60, 90 अंशाचा प्रमेय. प्रश्न असा येऊ शकते, खाली लिहा 30, 60, 90 अंशाचा प्रमेय सिद्ध करा. डायरेक्ट असा प्रमेय येते, 30, 60, 90 अंशाचा प्रमेय सिद्ध करा असा प्रश्न येते. किंवा प्रश्न येते, किंवा मध्ये खाली लिहा और. और मला कुठे इंग्लिश येते, आपण देशकाळ माणसं, देशी बोलणारे माणसं. लिहा 30, 60, 90 अंशाच्या त्रिकोणात, 30, 60, 90 अंशाच्या त्रिकोणात 30 अंशासमोरील बाजू, 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निमपट, कर्णाच्या निमपट आणि 60 अंशासमोरील बाजू, 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 पट असते असे सिद्ध करा. प्रश्न लक्षात राहतील. मग प्रश्न काही नाही, कधी कधी डायरेक्ट प्रश्न येते बाबा 30, 60, 90 अंशाचा प्रमेय सिद्ध कर म्हणते. नाहीतर कधी कधी प्रमेय पुरा लिहून दिलेला असतो की 30 अंशासमोरील बाजू ही निम्मी असते आणि 60 अंशासमोरील बाजू ही वर्गमुळात 3/2 पट असते असं सिद्ध करा म्हणते. ठीक आहे, चला लक्ष द्या, इकडं सिद्ध करूया आपण. व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष दिला तर हा प्रमेय सुद्धा सोपा आहे, फुकटात 4 मार्क देऊन जाणार आहे. धनचकर लक्ष दे इकडं. आता तुलाच विचारणार मी, तिकडं कोण आहे का? हा, ते छोटे आहेत, त्यांच्याकडे बघू नको. म्हणजे लहान, आता हे म्हणणं बी अवघडच झालंय माय म्हणा. हा, इकडे लक्ष दे. आपण एक 30, 60, 90 अंशाचा त्रिकोण काढू. काय काढू? 30, 60, 90 अंशाचा त्रिकोण काढू. आपण म्हणूया इथं 90 आहे, इकडे लक्ष द्या, इथं 30 आहे आणि इकडे लक्ष द्या. जेव्हा आम्ही 30, 60, 90 अंशाचा प्रमेय सिद्ध करायला वरीच 30 द्या, हे 100% आहे. वरच्या बाजूला 30 द्यायचं आणि इथं खाली 60 द्या. ओके, नाव द्या ए बी आणि सी. हा एबीसी त्रिकोण आहे. पक्ष, पक्ष काय माहित आहे? तर मी म्हणतो त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश आहे, कोण ए बरोबर 30 अंश आहे आणि कोण सी बरोबर 60 अंश आहे. एवढं मला माहित आहे, अजून दुसरं मला काहीच माहित नाही आता. बरोबर आहे का नाही? कोण बी 90 चा घेतलाय, कोण
ए 30चा घेतलाय आणि कोण सी 60चा घेतलेला आहे, एवढंच मला माहित आहे, बाकी मला काही माहित नाही. बर, आता मला साध्य काय करायचंय? साध्य साध्य म्हणजे समजते ना, उत्तर काय काढायचंय? तर उत्तर मला काढायचंय BC बरोबर. BC काय आहे रे? 30 अंशासमोरील बाजू आहे. किती राहते? 1/2 गुणिले कर्ण राहते, म्हणजे 1/2 AC असं सिद्ध करायचंय. याला 1 नंबर देतो. हे 1 सिद्ध करायचंय मला. त्यानंतर दुसरं बी काहीतरी सिद्ध करायचंय मला. दुसरं काय सिद्ध करायचंय मला? 60 अंशासमोरील बाजू हे सिद्ध करायचं. म्हणजे इथं लिहितो मी AB. AB किती असेल? वर्गमुळात 3/2 गुणिले AC असेल, असं मला सिद्ध करायचंय. हे 2 नंबर आहे. समजलं का? म्हणजे याच्यात 2 बाजू वेगळ्या वेगळ्या सिद्ध कराव्या लागतात. त्याच्यात एकच करावं लागली 45-45 मध्ये, कारण 45-45 मध्ये 2 बाजू सारख्या राहतात, याच्यात 2 बाजू वेगळ्या राहतात, म्हणून हे असं सिद्ध करावं लागेल. बघा, याच्यामधली साध्य करण्यासाठी आपल्याला काही रचना करावं लागते. काय करावं लागते? आकृतीत आपल्याला काही रचना करावी लागेल. काय रचना करणार आहे एकदा व्यवस्थित बघा. बघा, मी रचना काय करणार आहे. अरे पोरांनो, सगळी सुविधा दिलेली आहे र, लिहिण्यामध्येच टाइम घालू नका, लक्ष द्या व्यवस्थित काय करालेत. सगळी सुविधा दिलो र, तुमच्यासाठीच आहे. 1.5 2 तास मला तुम्ही गेल्यावर लागाले अपलोड करायला, तुमच्यासाठीच करालो ते. असं का करता तुम्ही मला काही कळतच नाही. काय करालेत सर हेच नाही, फक्त लिहायचं. काय गटोड बांधून मड्यावर नेणार आहेत, वयायचं काय माहित. भरलेल्या वया मड्यावर न्या बांधून, लिहून ठेवायचं, बापाला सांगून ठेवायचं. मी मेलो की नाही, माझ्या सगळ्या पहिलीपासून ते माझं शिक्षण होईपर्यंत जेवढ्या वया झाल्या की नाही, त्या सगळ्याचं गटोड बांधून त्याच्यातच जाळ म्हणावं मला, तर माझ्या जीवाला शांती भेटेल म्हणावं. ठीक आहे, रचना काय करणार आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. रचना मी काय करतोय, रचनेमध्ये मी करणार आहे, लक्ष द्या इकडं. मी जो बी बिंदू दिसायलाय तुम्हाला, त्या बी बिंदू पासून इकडे एक रेषा मारणार आहे अशी, आणि ती रेषा किती मारणार आहे? जेवढं माप बी पासून सी पर्यंत आहे, जेवढं माप बी पासून सी पर्यंत आहे तेवढंच माप इकडे मारणार आहे. आणि इथं मारून तिथं मी नाव देणार आहे यम. काय नाव देऊ? मग सर काय यमच नाव देणं गरजेचं आहे का? नाही, असं काही नाही, काय बी नाव द्या. पण एवढं मात्र लक्षात ठेवा की बी पासून सी पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर बी पासून यम पर्यंत घ्यायचंय आपल्याला इकडच्या बाजूला. हे आपण काय करायला? रचना करायला. मग नंतर काय करूत आपण? यम ला आणि ए ला जोडून घेऊ. यम ला आणि काय करू? ए ला जोडून घेऊ. समजलं इथपर्यंत? ओके. काय केली रचना? मी रचना काय केली? BC एवढीच रेषा BM पर्यंत घेतलेली आहे. लिहितो इथं बी बिंदू पासून यम बिंदू पर्यंत रेषा वाढवली. इथं लिहितो बी बिंदू पासून, कोणत्या बिंदू पासून? बी बिंदू पासून, बी बिंदू पासून यम पर्यंत रेषा वाढवली. रेषा काय केली? वाढवली. आणि आपण माप किती घेतलंय? तर BC बरोबर BM एवढं माप घेतलंय. BC बरोबर काय घेतलंय? BM एवढं माप घेतलंय. म्हणजे B पासून M पर्यंत माप किती घेतलंय? तर B पासून C पर्यंत जेवढं माप होतं तेवढंच माप घेतलेलं आहे. इज दॅट क्लिअर? समजलं इथपर्यंत? त्यानंतर M A जोडला. यम आणि ए काय केला? जोडला. इथपर्यंत समजलं? ह्या दोन रचना केलेल्या आहेत आपण.
काय केलं, बी पासून एम पर्यंत रेषा मारली आणि बीएम ची रेषा ही किती आहे म्हणल्या, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत काय आहे, सारखं आहे. म्हणजे आपण मोजूनच घेतल्या, बी पासून सी पर्यंत मोजल्या किती आहे आणि तिकडे रेषा मारल्या एम पर्यंत तेवढीच, आणि एम ला आणि ए ला काय केल्या, जोडल्या. आता करू सिद्धता. काय काय झाला, पक्ष झाला, साध्य झाला आणि रचना झाली. आता करूया आपण सिद्धता. ठीक आहे, या आकृतीला आपण काय करू, तिकडं नेऊ. ओके, ये हो गया कॉपी, हो गया कॉपी, हो गया. इधर को कर देंगे पेस्ट, इसको लेके जाएंगे इधर दिखने के लिए. ओके, अयो हा. तर आता मी करणार आहे सिद्धता. काय करणार आहे, सिद्धता. सिद्धतेसाठी पुन्हा एकदा आपण थोडं त्याला तिकडं सरकू. अबे ये की बे, ओके, दिसालाय. हा, सिद्धता. लक्ष द्या इकडं. आता मी काय म्हणतो, त्रिकोण ए बी सी दिसतोय का बघा, दिसाव, दिसलं तरच कळते. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए बी एम मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये बघा तुम्ही, त्रिकोण एबीसी आणि एबीएम. व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्यायचा भाग आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण एबीएम मध्ये मी म्हणतो एबीसी ची बीसी बाजू जेवढी आहे, एबीसी ची बीसी बाजू जेवढी आहे तेवढीच बाजू एबीएम ची बीएम आहे का? काय म्हणलो मी, त्रिकोण एबीसी ची बीसी बाजू जेवढी आहे तेवढीच बाजू बीएम आहे. कस काय रे, कोण सांगेल? तेवढंच माप घेतल्या होत्या आठवते की? कुठं लिहिल्या ते आपण रचनेमध्ये लिहिल्या की नाही, रचनेवरून. बर, मग ए बी बरोबर त्रिकोण एबीसी ची एबी बाजू, त्रिकोण एबीसी ची एबी बाजू, आकृतीला बघ, माझ्या तोंडाला नाही. त्रिकोण एबीसी ची एबी बाजू आणि त्रिकोण एबीएम ची एबी बाजू सारखी असेल का? दोघाची बी एबी हे सामायिक बाजू आहे का? काय आहे? सामायिक बाजू आहे, बरोबर आहे का? मग आता ह्या दोन बाजू जर मॅच झाल्या या त्रिकोणाच्या, तर तिसरी बाजू ऑटोमॅटिक मॅच होईल. म्हणजे बघा, बीसी जेवढा आहे तेवढाच बीएम आहे आणि एबी जेवढा आहे तेवढाच एबी आहे. मग एसी जेवढा आहे तेवढा एएम असेल. मग बरोबर आहे का? म्हणून आपण म्हणू ए सी जेवढा आहे तेवढाच काय असेल, एएम असेल. ओके, कारण मध्ये हे म्हणून आपण एसी बरोबर एएम एवढं लिहिलेलं आहे. इज दॅट क्लिअर? म्हणून मी म्हणू शकतो की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण, समरूप म्हणजे माहिती आहे ना, समरूप त्रिकोण बी ए बी एम आहे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार? बा बा बा, तिन्ही बाजू मॅच झाल्यात. कुठून आला याच्यात? तीन बाजू सारख्या आहेत ना, म्हणून बा 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 कसोटीनुसार एक आहेत, समरूप आहेत. बर, समरूप त्रिकोणाच्या संगत कोन समान राहतात. संगत कोन कसे राहतात? मग त्रिकोण एबीसी मध्ये जर सी कोन 60 चा असेल, सी कोन 60 चा असेल, तर आपण म्हणू शकता की कोन एम पण 60 चा आहे. कोन एम कोन कितीचा आहे? 60 चा. मग आपण म्हणू शकता की कोन ए हा त्रिकोण एबीसीतला 30 अंश मापाचा आहे ना, तर कोन ए हा सुद्धा 30 चा असेल. कोन ए, आता सर एच का म्हणाल्या? ए दोघांमध्ये आहे, दिसायला का बघा, तिथं तिकडे एक ए आहे
आणि इकडे एक आहे. तिकडचा ए जर 30चा असेल तर इकडचा ए सुद्धा कितीचा असेल? 30चा असेल. बरोबर आहे. म्हणून मी म्हणू शकतो की कोन MAC कितीचा असेल? MAC कितीचा असेल? 60चा. समजायला का मी काय म्हणलो? इकडून 30 आहे, इकडून 30 आहे, तर हा मोठा किती आहे? MAC 60चा आहे. कोण MAC कितीचा आहे? 60चा आहे. आता मी म्हणणार त्रिकोण AMC मध्ये दिसायला का? AMC मध्ये या त्रिकोणामध्ये कोण M कितीचा आहे? कोण सांगल र? 60चा आहे. कॉमा कोण C कितीचा आहे रे? 60चा आहे. आहे का? मग कोण A आत्ताच म्हणले आपण कितीचा आहे? सांगा बरं. त्रिकोणाचे तिन्ही कोण 60-60 चे असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणू शकता? समभुज त्रिकोण असं म्हणू शकता. बरोबर आहे का? काय म्हणू शकता? कोणाला? 60-60 चा आला तर हा काय असेल मग आपला? समभुज त्रिकोण असेल. असेल का? म्हणून त्रिकोण, लक्ष द्या, म्हणून त्रिकोण काय म्हणूया? AMC हा समभुज त्रिकोण आहे. आहे की नाही? हा समभुज त्रिकोण आहे. मग सांगा र, समभुज त्रिकोण कस काय आहे? 60-60 चा आहे म्हणून आहे. मग जर तो समभुज असेल तर त्याच्या तिन्ही बाजू कशा असतील? मग म्हणून मी असं लिहू शकतो की म्हणून AM जेवढा असेल तेवढाच AC असेल आणि तेवढाच MC असेल. असेल काय? या तिन्ही बाजू त्याच्या काय असतील? समान असतील. समजाले का? सोपा आहे प्रमेय समजला तर. बस आपण त्याला समभुज त्रिकोण बनवल्या आणि 60-60 चा हाय लिहिल्या. आता बाजू सारख्या आहेत असं लिहिल्या. बरोबर आहे. आता बघा मी काय म्हणणार, लक्ष द्या, मी काय म्हणणार? BC जो आहे, BC दिसायला का? BC हा निम्मा असेल, अर्धा असेल MC च्या. बरोबर आहे का? बघा BC हा MC च्या निम्मा असेल. कस काय र? त्यानं आपण पहिलं म्हणल्या BM जेवढा आहे तेवढाच BC आहे. मग BC आपण BM समजा 10 आहे म्हणल्या तर BC किती राहील? मग BC किती आहे असं कोणाला विचारलं तर त्यानं म्हणाल M पासून C पर्यंतच्या अर्धा आहे. M पासून C पर्यंत किती आहे? 20 आहे. आणि BC किती आहे? 10 आहे. म्हणजे BC चं माप किती आहे? तर MC च्या किती आहे? काय 10 आहे किती माप? काय आहे की मला माहित नाही, पण एवढं मात्र आहे की तिथं अर्धा आहे. समजाले का? कस काय ते दोघं सारखे आहेत. BC बरोबर 1/2 MC. कारण लिहितो. कारण कस काय हे अर्धा आहे? कारण हे आहे की BM जेवढा आहे, काय BM जेवढा आहे की नाही तेवढाच काय आहे? BC आहे. म्हणून BC हा MC च्या काय आहे? अर्धा आहे. पण कोण सांगल MC च्या जागी मी AC लिहू शकतो का? MC च्या जागी मी AC लिहू शकतो का? कस काय र? AMC हा समभुज त्रिकोण आहे. मग MC चं माप जेवढं आहे तेवढंच AM चं आहे आणि तेवढंच AC चं आहे. म्हणजे याचा अर्थ MC च्या जागी मी लिहू शकतो. काय लिहू शकतो? BC बरोबर 1/2. MC च्या जागी काय लिहिणार? AC लिहिणार. काय लिहिणार? आणि हे झालं बघा आपलं पहिलं सिद्ध. बघा आपण पहिलं साध्यामध्ये लिहिल्या. काय साध्य करायचं होतं आपल्याला? तर BC बरोबर 1/2 AC आहे की नाही? ते कस काय लिहिल्या इथं लिहून टाकतो. कारण AC जेवढा आहे तेवढाच MC आहे. बरोबर आहे का? हे पहिलं आपलं सिद्ध झालं. अच्छा, आता करायचंय दुसरं सिद्ध. आता मी म्हणतो त्रिकोण
ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी कितीचा आहे? कोण म्हणलं? पक्ष आहे. पहिल्यापासूनच 90 घेतल्या होत्या, विसरल्या? कोण म्हणलं म्हणलं ना सर घेतल्या होत्या म्हणावं आपण. हा पक्ष आहे. काय आहे? पक्षावरून हा 90 अंशाचा आहे. जर हा 90 अंशाचा असेल तर त्रिकोण ए बी सी हा काय असेल? काटकोन त्रिकोण आहे. आहे की नाही? काय आहे हा? मग काटकोन त्रिकोणाला काय की वापरता आपण? आज्याचा प्रमेय. हा तेच, ते माझा आज्या होता. हा पायथागोरसचा प्रमेय वापरू. काय वापरू? इथं लिहितो मग. पागो प्रणू लिहितो रे बाबा. गो प्रणू पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय म्हणते? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग म्हणते की असं. बर मग मला काय म्हणायचं? कर्ण काय आहे आपला? मग AC चा वर्ग. पाया काय आहे? BC चा वर्ग प्लस उंची काय आहे? AB चा वर्ग. समजलं? इथपर्यंत समजलं? मला दुसरं सिद्ध करायचं राहिले, बरोबर आहे की नाही? दुसरं म्हणजे कोणतं? कोण सांगेल? काय सिद्ध करायचंय? दुसरं म्हणजे 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 60 अंशासमोरील बाजू आता कोणती आहे? AB आहे. AB आहे की नाही? म्हणजे AB मला सिद्ध करायचंय. मग AB ला मी का हातच लावणार? AB ला AB राहू द्या. AC मला काय आहे ते माहित नाही, ते कर्ण आहे, राहू द्या तिथेच. पण BC चं माप मला माहित आहे. हे बघा BC चं माप आहे 1/2 AC आहे का नाही? इथं लिहितो मग. या AC च्या वर्गाला AC चा वर्ग बरोबर BC च्या जागी लिहिणार मी 1/2 AC त्याचा वर्ग प्लस AB चा वर्ग. समजलं? मग इथं लिहितो मी AC च्या वर्गाला AC चा वर्ग बरोबरला बरोबर 1 चा वर्ग 12, 2 चा वर्ग 4, AC च्या वर्गाला AC चा वर्ग प्लसला प्लस AB च्या वर्गाला. समजलं इथपर्यंत? या AC च्या खाली काही नाही, म्हणजे वरचा खालचा गुणाकार करतो. म्हणजे AC चा वर्ग बरोबर 1 गुणिले AC चा वर्ग म्हणजे AC चा वर्ग भागिले 4 1 प्लस AB चा. हे जे दिसालय हे उचलतो, इकडं येतो, इथं प्लसचा आहे, इकडे जाऊन मायनस. म्हणजे AC चा वर्ग मायनस AC चा वर्ग भागिले बरोबर AB चा. या AC च्या खाली किती आहे? याच्या बी खाली 4 आणतो. किती न गुणाव? 4 न वरी गुणल्यानं 4 AC चा वर्ग भागिले 4 मायनस AC चा वर्ग भागिले 4 बरोबर AB चा. बरोबर आहे का? 4 4 सेम झाले का छेदाला? मग अंशाची काय व्हावं? वजा बाकी व्हावं. 4 AC च्या वर्गातून 1 AC चा वर्ग गेला. 3 AC चा वर्ग भागिले 1/4 बरोबर काय? AB चा वर्ग. तिकडचा वर्ग इकडं आणतो, तिकडचा वर्ग इकडं आणतो. इकडं म्हणजे कुकडं, अरे कुकडं, अरे बोला की डाव्या बाजूला आणतो. बरोबर आहे की नाही? बर म्हणजे मी म्हणतो मग वर्गमुळात 3 AC चा वर्ग भागिले 4 बरोबर AB. बरोबर आहे का? वर्गमूळ वाटून देतो. वर्गमुळात 3 AC चा वर्ग भागिले वर्गमुळात 4 बरोबर काय? AB. वर्गमुळातलं 3 वर्गमुळात ठेवतो, डॉट मारतो आणि वर्गमुळात AC चा वर्ग लिहितो भागिले 2 वर्गमुळात 4 वर्गमुळातून बाहेर निघालं 2 झालं म्हणतो.
हे वर्ग आणि वर्गमूळ राहिलं काय मग? वर्गमुळात 3/2 AC. AC चा वर्ग कटलाय बरोबर AB. उलट लिहून घेतलं तर AB बरोबर वर्गमुळात 3/2 AC. हे झालं दुसरं सिद्ध. बरोबर आहे. दोन्ही सिद्ध करा.